ते जाऊन झाला. नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश बागडी आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल. हासूर तुम्हाला आत्ताच निकाल पोलीस भरतीचा लागला आणि मुंबई पोलीसमध्ये आमचे मित्रांचा मुलगा आणि त्याने कष्ट भरपूर केलं. होमगार्ड म्हणून बरेच वर्ष, किती वर्ष होमगार्ड म्हणून होता? होमगार्डमध्ये 2019ला भरती झाली. आता तिथून पुढे 5-6 वर्ष झालेली आणि पुढे पोलीस भरतीची स्वप्न आणि मनात बाळगलेलीच आणि खरोखरच तो दिवस कालचा आला. आणि कालचा दिवस ज्यावेळी निकाल समजला त्यावेळी कसं वाटलं? पहिल्यांदा निकाल कुठनं कळाला? निकाल आम्हाला आधी टेक्स्ट मेसेज पडला त्यांचा की तुमचं 9 वाजता ऑफिशियल लिंकवर जाहीर होणार आहे म्हणून. मग नंतर थोडे वेळात आम्हाला 9:30च्या दरम्यान खाली PDF आम्हाला आली त्यांची. ते आम्ही बघितलं तर त्यात आमचे नाव होतं. ते त्यामुळे हे नाव बघितलं एकदम आनंद म्हणजे गगनात मावणार असं झालं. नाही, आकाशचं जे कष्ट होतं मला म्हणजे मी धंदाला बघवतो, आमच्या ताईसने बघवतो की ह्या पोरग्याचं कष्ट इतकं होतं. आणि मी धंदाला पण आणि ताईला पण सांगितलेलं की आपलं दिवस जे खालीवर असतात ते आपलं चांगलं दिवस येणार. आणि आकाशने खरोखर पोलीस भरती होऊन दिवस चांगलं आलेत आणि पुढच्या पर्वासाठी खरोखर तुला आभार. आणि म्हणजे तुला पोलीस भरती हे स्वप्न कधीपासून होतं? पहिल्यापासून होतं? पहिल्यापासूनच मनात एक स्वप्न होतं पोलीसमध्ये जाण्याचेच. त्यानुसारच सुरुवात केली आणि पहिल्यांदा वर्दी म्हणजे होमगार्डमधूनच मिळवली. त्यानंतर मग त्या होमगार्डमधून एक फायदा परत आपल्याला मिळून हे आता पोलीसमध्ये सेवेत रुजू झालं. खाकी म्हणजे इतकीच पावर असते खाकीमध्ये. खाकी म्हणल्यावर सर्वसामान्य माणूस सुद्धा कधी कावरा बावरा होतोय. आणि खाकी घरात आल्यावर कसं वाटलं तुला? खाकी म्हणजे खाकी वर्दीवर पहिल्यापासूनच आकर्षण आपल्याला होतं आणि एक असं इच्छा होती की घरात वर्दी ती यावीच. आणि त्या आल्यामुळं एक आता म्हणजे आपलं पलटूनच गेले नशीब. म्हणजे परिस्थिती पूर्णपणे जी नव्हती आणि त्यात वेगळीच चांगली झालेली आहे. जे हालाकी दिवस होते ते पूर्ण संघर्षाचे संपलेले आहेत आता. जी आईने कष्ट केले, आई वडिलांनी कष्ट केले आणि तुमची जिद्द आणि ही चिकाटीमुळेच हे सगळं घडलं का नाही? होय, आई वडिलांनी कष्ट जोरात, त्यांच्या कष्टामुळे तर आम्ही इथंपर्यंत आलोय. त्यांनी आम्हाला कोणतीही म्हणजे परिस्थिती जाणीव दिली नाही. तुम्ही पुढे व्हा, तुमच्यामुळं आमचं पण हे होईल हेच त्यांची शिकवण होती. तुम्ही कुठं चांगलं झाला तर आम्हाला पण समाजात वावरताना चांगल्या पद्धतीने वावरता येईल ही शिकवण त्यांची आम्हाला. म्हणजे आपल्या यशस्वीमध्ये यश जर आपण संपादित करायचं असलं तर आई वडील पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा वाटा असतो. कारण मुलगा ज्यावेळी शिकत असतो त्या आई वडिलांनी टेन्शन असतं की मुलगा आता आपण काय कुठल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे, हा जो रोड जातो तो बरोबर आहे का नाही असं वाटत असतं. परंतु आई वडिलांचा जो मुलावर जो विश्वास असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतोय. आणि तो विश्वास आकाशने संपादन केला आणि पोलीसमध्ये ते जॉईन झाला. आणि पुढच्या तुला भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. आणि जिथं तू खाकीत आता तुला मिळाल्यास तिथं अगदी मस्त बी काम करतो आणि तुला खूप खूप शुभेच्छा. तुमचे पण आम्हाला आभार, असेच तुमचे पण आशीर्वाद लाभ मिळून द्या आम्हाला. 100% आशीर्वाद भेटणार की आता ताई. हां, 7 अशीच मिळून द्या आम्हाला. 100% मिळणार, काय अडचण नाही. आता ताईंच्याकडे आलोय मी. ताई, तुम्हाला काय वाटते? मुलगा पोलीस झाला आपला, कसं वाटतंय? आनंद वाटतोय. आणि तुमचं पण कष्ट, तुमचं नवरा बायकोंचं कष्ट ह्यात सामील आहे आणि हे संपादन केले. म्हणजे गोल्यानं आपल्याकडे हे संपादन केले. आणि कसं म्हणजे कसं फील वाटते? पहिल्यांदा कधी बातमी कळाली घरात की आपलं पोरगं पोलीस झाले, बातमी तुम्हाला किती वाजता कळाली? कसं वाटलं तुम्हाला त्या बातमी कळायला? काय डोळ्यांना आनंद अश्रू आलेत का नाहीत? आलेत की 9:30 वाजता बातमी कळाली आम्हाला. आनंद अश्रू आलेत. मन असं भरून गेलं. मुलांनी काहीतरी करून दावलं याचा अभिमान जास्त वाटला. अगदी कष्टातून दिवस काढलेले आहेत आपल्या धंदाने. अरे धंदाचं जर म्हणा गेलं तर 12वी झालेले आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आता पोलीस झालेला आहे. काय आणि लय भारी वाटते. तुम्हाला काय वाटते? एकदम आनंद झालेला आहे. होमगार्डची वर्दी बघितली, त्यानंतर पोलीसची वर्दी कधी चढती हीच आमची अपेक्षा होती. ती आता पूर्ण झालेली आहे. आणि तुम्हाला बातमीच्या वेळी कसं वाटलं? त्यावेळेस एकदम आनंद असरो आले, त्यावेळेस एकदम आनंद झाला आम्हाला. हो का? हे आता आमचे मित्र आहेत बघा, मिलिटरीत आहेत. आणि आता कुठे जातो मी? कुठं भाऊ हे बर्फ चालू आहे काय? नाही, मी आता सुटलं टाकून आता 1 वर्ष झाला मला पण येऊ. हो का?
होय होय येणार आहे मी पण सोमवारपर्यंत पोचते घरी आता. आपल्या गावातली पोरं एवढी बाहेर केल्यात किती भारी वाटते बघा की. आणि खरोखर आई वडिलांचं सोडून जायचं म्हटलं लय मुश्किलीचं काम आहे. होय होय मैदान बघ की माझ्याबरोबर आमचा भाऊ प्रॅक्टिस करत आहे बोल्या. हा. आणि त्याचं म्हणजे मला आता सर्व्हिस लागून 9 वर्ष झाली. त्याची मी 5 वर्ष प्रॅक्टिस करत होतो. हा. तेव्हापासून त्याचं स्ट्रगल आहे. मग गोल्याला काय सांगायचं आहे तुला? गोल्याचं खूप खूप अभिनंदन आहेत. आणि गोल्या म्हणजे त्यानं कष्टाची चीज केली आणि महत्वाचं म्हणजे कसं मला ते योग्य झालं. आणि त्यानं कष्ट केलं तर तेवढं त्याला ते म्हणजे देवान फळ पण दिलं त्याला. चालतोय या तुम्ही शिस्तात. हा. ठीक आहे माहिती आले भेटतो. हा. त्यांच्या वडिलांनी पण भावेशला मुलग्याच्या खूप खूप शुभेच्छा. मध्ये सिलेक्शन पोलीसचं झालेलं आहे आपल्या आकाशचं आणि गोल्याचं. आणि डेपुटी माजी डेपुटी इथं आलेले आहेत. आणि तुम्हाला म्हणजे भावकीत सिलेक्शन झालं ह्याच्या अगोदर पण मला वाटतं एक महिन्याभरापूर्वी सानिकाचं सिलेक्शन झालं होतं. हां. त्यानंतर लगड मला वाटतं महिन्याभरात निकाल लागला आहे आकाशचा. कसं वाटलं काय आपल्या भावकीत अशी पोरं कोणी? आमच्या पोरही पुरी झाल्यात आणि त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. हां. कारण ही अशीच पुढच्या वाटचाली शुभेच्छा असं कायम होत राहून दे एवढीच इच्छा आहे आमची. आणि आपली पोरं जरा बाहेर गेली तर आपले म्हणजे प्रगतीचा पण मार्ग होतो आणि आपल्याला आनंद पण वाटतोय. कसं आनंद होतोय. कसं आहे सांगतोय, हा. आपली मुलं जर मोठ्या होत्या वेळीत तर आपल्या भावकीला एक अभिमान होतोय आणि त्यांच्या आई वडिलांचा तरी अति आनंद होतोय. अधिक मुलं पाया स्वतः सक्षम उभारलीत त्याचा आनंद अति होतोय. बरोबर आहे. काय म्हणून मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर मोठं व्हावं हीच आई वडिलाची इच्छा असते. आणि ज्या आई वडिलांकडनं आपण खर्च घेतोय त्याच्यात चीज करावं. नाहीतर वायपळ खर्च करू नये बाबा मला हे करायचं ते करायचं आहे. आता गोल्यांसुद्धा घरात आई वडील जे कष्ट करतात त्याचा खर्च जास्त नसणारच आहे 100%. कारण आई वडिलांचे कष्ट करताना फक्त ते खरोखर ते पोरगं जाणते. लक्षात ठेवून घ्या. फक्त आता या मुलाने हेच बघायला पाहिजे की खर्च पुढचा कमी करायला पाहिजे. आई वडिलांचे कष्ट आहेत त्यांचा खर्च जेवढा कमी होईल तेवढं चालला पाहिजे. आणि एक आम्हाने अभिमान म्हणजे आमच्या भोवटी भावकीत 6 का 7 मुलं पोलीस झालीत त्याचा अभिमान आम्हाला मोठा आहे. मग काय खतरनाकच काम आहे की. अगदी म्हणजे अभिमान मोठा. 7 मुलं आमच्या भावकीत पोलीस खात्यात गेलीत. एकदम आनंद म्हणजे आमची भावकी सगळी अगदी आनंदात आहे. होय काय? होय. तुम्हाला कसं वाटतंय मिलिटरीत आपलं पोरगं गेले आणि तुम्हाला आठवण तिची येते का नाही? येईना तर वर्ष झालं जाऊन म्हणले आठवण यायची नाही. अरे तुमचा मुलगा याचा बोलका जास्त आहे. त्याला म्हणजे कसं आहे माझ्या माणसात जास्त खेळमेळीचं वातावरण त्याचं जास्त असते आणि त्याला आवड होते माणसाच्या जायचं. मला वाटतं सुट्टीला आल्यानंतर घरात थांबतोय काय? नाही घरात कवा थांबते घरात नसतोयच कधी. खरं त्याचं आपल्या भावकीबद्दल आपल्या सगळ्या लोकांच्या बद्दल प्रेम जास्त आहे आणि पोरगा 1 नंबर चांगला आहे. आणि त्याच्या पण भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. पोरगा आपलं 1 नंबर आहे. आणि बोलणं चालणं सगळ्यात महत्वाचं मुलाचं सगळ्यात महत्वाचं असतं. तेच महत्वाचं आहे त्याचं. आणि एक म्हणजे असा माझा मुद्दा आहे की आमच्या भावकीत प्रत्येक घरातला मुलगा कोण डॉक्टर आहे, कोण मेडिकल आहे, कोण पोलीस आहे, कोण पोस्ट खात्यात आहे, कोण मिलिटरीत आहे. ह्याचा जर आम्हाला अधिक अभिमान आहे. म्हणजे प्रत्येक घरातला मुलगा हा सक्षम होऊन शासकीय नोकरीत, सरकारी नोकरीत, केंद्रीय नोकरीत आणि परत स्वतःच्या पायावर मेडिकल, डॉक्टर, लॅबवाले असं सगळं प्रत्येक धंद्यात प्रत्येक क्षेत्रात मुलं उतरतात. बरोबर. आमच्या भावकीत ते आम्हाला अभिमान मोठा आहे. चालते चालते. मला तुझा अभिमान आहे की तू माझी कायम विचारपूस पाठीची भाऊ म्हणून केलीस त्याचा हो 100% आपल्या गावातल्या सगळ्या माऊलीच आहेत आपल्या आणि ते महत्वाचं आहे सगळं. चला नमस्कार. अपेक्षा तू चांगली आहे ना तू चौकशी केलीस त्याचा मला जास्त अभिमान. चालते. आणि तुम्हाला सगळ्या भावकीला भोटे कंपनीला खूप खूप शुभेच्छा. अशीच मुलं तुमची पोलीस भरती होऊ द्यात, मिलिटरी भरती होऊ द्यात आणि चांगले ऑफिसर होऊ द्यात.